जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होणार. राज्य निवडणूक आयोगाकडून संकेत. दिवाळीपूर्वी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता. आगामी मुंबई पालिका निवडणुकांसाठी भाजपा ॲक्शन मोडवर. महायुतीच्या 150+ जागा निवडून आणण्यासाठी मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचा मास्टर प्लॅन. नागपूरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंतन शिबिर. राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार आणि खासदार शिबिराला उपस्थित राहणार. ठाकरेंच्या शाखा प्रमुखांच्या बैठकीनंतर आज महिला पदाधिकाऱ्यांची सुद्धा शिवसेना भवनामध्ये बैठक. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील. पालघरमध्ये भाजपला मोठा धक्का. भाजप पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरेंना साथ. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे मातोश्रीवर 12 वाजता पार पडणार पक्षप्रवेश. मनसे अध्यक्ष राज ठाकरे अंबरनाथ दौऱ्यावर. उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमध्ये घेणार आढावा बैठक. आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीला महत्त्व. विद्यार्थी सेनेच्या कार्यालयाचं करणार लोकार्पण. जरांगेंना समर्थन करणाऱ्या आमदार आणि खासदारांना पाडा. छगन भुजबळ यांचं नागपूरमधील ओबीसी मेळाव्यामध्ये आवाहन. तर मराठ्यांविरोधात जाणाऱ्या ओबीसी नेत्यांना धडा शिकवा, जरांगेंचं प्रत्युत्तर. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्या. भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी. विमानतळाला पाटील यांचं नाव न दिल्यास राजीनामा देईन, ठाकूर यांचं वक्तव्य. केंद्रीय निवडणूक आयुक्त लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्या यंत्रणेला मदत करतायत. राहुल गांधी यांचे मतचोरी प्रकरणी निवडणूक आयोगावरच गंभीर आरोप. राहुल गांधी यांचे आरोप तथ्यहीन, चुकीचे आणि निराधार. राहुल गांधी यांच्या आरोपांना निवडणूक आयोगाचं प्रत्युत्तर. राहुल गांधींचे आरोप म्हणजे फुसका बार. पुराव्यांशिवाय आरोप करणारे राहुल गांधी सिरियल लायर. मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. ओबीसी आरक्षण बचावसाठी बीडच्या केसमध्ये मोर्चा. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या उपस्थितीत केस तहसील कार्यालयावर काढण्यात येणार मोर्चा. मराठा आरक्षण GRला ओबीसींचा विरोध. नागपूरमध्ये आज बंजारा समाजाचं धरणे आंदोलन. बंजारा समाजाला SC प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी. या मागणीसाठी आज आंदोलन. पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा. विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. कोकणात काही ठिकाणी पुढील 2 दिवस पावसाचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात. हवामान खात्याने वर्तवला येलो अलर्ट. नागरिकांना उकाड्यापासून सुटका. पावसाळ्यामुळे नंदुरबारच्या डोंगराळ भागामधील रस्त्यांची दुरावस्था. खराब रस्त्यांमुळे अत्यावश्यक सेवांसह नागरिकांना सुद्धा करावी लागते अडथळ्यांची शर्यत. संबंधित यंत्रणा रस्त्यांकडे कानाडोळा करत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांची दोन्ही मुलं अंगणवाडीत घेणार शिक्षणाचे धडे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीचं सर्व स्तरातून कौतुक. दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई. नाशिकच्या सिडकोमध्ये छापा टाकून 43,680 किमतींचा 121 किलो पनीर आणि खवा जप्त केला. तपासणी दरम्यान आढळला निकृष्ट पनीर आणि खवा. अहिल्यानगर शहरामधील अवैध कत्तलखान्यांवर महापालिकेने फिरवला JCB. गोवंश हत्या होत असल्यामुळे आमदार संग्राम जगताप यांनी केलं होतं आंदोलन. 5 कत्तलखाने जमीनदोस्त. लातूरच्या औसा तालुक्यामधील उजनी येथील शेतपिकं, घर आणि रस्त्यांचं मोठं नुकसान. नुकसानीची राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली पाहणी. जालन्यामध्ये शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर पुंगी बजाव मोर्चा. शेतकरी आर्थिक संकटात. घनसावंगी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी.
जालन्याच्या परतूर शहरामध्ये काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा, ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी. धाराशिवमध्ये गावात 6 फूट पुराच्या पाण्यामधून गर्भवती महिलेचा प्रवास. अचानक प्रसूती वेदना जाणवू लागल्यामुळे महिलेला तराफ्याच्या सहाय्यानं पुराच्या पाण्यामधून बाहेर काढलं. संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामधील कातपूर इथं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून ट्रॅक्टरनं पाहणी. सांगलीच्या जत तालुक्यामधील बोर नदीला पुरामुळे एक जण गेला वाहून. काही अंतरावर सापडला मृतदेह. पाण्याच्या प्रवाहात पूल ओलांडण्याचा करत होता प्रयत्न. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. अक्कलकोट गुलबर्गा राष्ट्रीय महामार्गावर पूल पाण्याखाली. शिरसी शिरवळ भागामध्ये वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल. अक्कलकोट तालुक्यामधील खैराट गावामध्ये एक तरुण पुराच्या पाण्यामध्ये गेला वाहून. आठवड्याभरापासून मुसळधार पावसामुळे गावामध्ये अनेक भागांमध्ये शिरलं पाणी. त्यामुळे शेतीसह घरातील अन्नधान्याचं सुद्धा झालं मोठं नुकसान. पुण्यामध्ये मुसळधार पाऊस विविध भागांमध्ये साचलं. FC रोडवर पादुका चौकाजवळ पाणीच पाणी. पिंपरी चिंचवडकरांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे. अनेक सखल भागांमध्ये पावसामुळे पाणी साचलं आणि त्यामुळे ही तारांबळ उडाली आहे. पाण्यामध्ये बुडून 2 जणांचा मृत्यू झाला. भंडाऱ्यामधील खांबाडी येथील घटना. मासे पकडण्याकरता गेले असता घडली धक्कादायक घटना. जालन्यामध्ये बेपत्ता झालेल्या तरुणाची कुंडलिका नदीमध्ये दुचाकी सापडली. तरुण वाहून गेल्याचा अंदाज. कुंडलिका नदीत शोधकार्य. दुसरीमध्ये शिकणाऱ्या चिमुकल्याला घरच्या दरवाजातून वाघाने उचलून नेलं. चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यामधील हृदयद्रावक घटना. शोध मोहीम सुरू. पालघरमधील MIDC मधील पुन्हा एकदा स्फोटामध्ये एकाचा जागीच मृत्यू. 4 जण गंभीर जखमी. पालघरच्या लिंबानी सॉल्ट इंडस्ट्रीज कंपनीमध्ये स्फोट. पुण्यामधील रांजणगाव गणपतीजवळ इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाला आग लागून गाड्यांच्या बॅटरीज जळून खाक. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या कारची पायी चालणाऱ्या युवकाला धडक. 25 वर्षीय युवक गंभीर जखमी. सरनाईकांनी स्वतः तरुणाला गाडीत टाकून रुग्णालयात दाखल केलं. आशिया चषकमध्ये श्रीलंकेचा अफगाणिस्तानवर 6 गडी राखून विजय. कुशलच्या नावात 74 धावा. नुवान तुषारने घेतले 4 बळी. अफगाणिस्तानचा अष्टपैलू मोहम्मद नबीच्या एका षटकात सलग 5 षटकार. नबी शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्यात अपयशी ठरल्यानं भारताच्या युवराज सिंगचा रेकॉर्ड थोडक्यात वाचला. अनऑफिशियल टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया संघ 129 धावांनी आघाडीवर. भारत अ संघाच्या तिसऱ्या दिवशी 403 धावा. ड्युरेलचं शतक तर पडिक्कलचं अर्धशतक. व्हॅन डाईकच्या निर्णायक गोलामुळे लिव्हरपूलची ॲटलेटिकोवर मात. गतविजेत्या पॅरिस सेंट जर्मेन आणि बायर्न म्युनिक संघाची सुद्धा यशस्वी सुरुवात. PV सिंधूची चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत एंट्री. थायलंडच्या खेळाडूचा सिंधू करून पराभव. कल्की 2898 एडीच्या सिक्वेलमधून दीपिका पदुकोण बाहेर पडली. योग्य भागीदारी होऊ शकली नाही, निर्मात्यांचं स्पष्टीकरण. दिलीप प्रभावळकर यांचा दशावतार चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच भावला. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद. या चित्रपटाने तब्बल 6 दिवसात 9 कोटींचा गल्ला जमवला. पुन्हा एकदा अनेक दिवसांनंतर मराठी सिनेमा पाहण्यासाठी लोक सिनेमागृहात पाहायला जात आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दशावतार चित्रपटाचे खास स्क्रीनिंग आणि टीमचा सन्मान पणजीमध्ये केलेला आयोजित. आणि यावेळी मुख्यमंत्री
गोवा बीजेपी प्रदेश अध्यक्ष दामू नाईक आणि अनेक मान्यवर होते उपस्थित.